आणि यानंतर एक पुण्यातली महत्त्वाची मोठी बातमी बघूया। पुण्यातल्या वानवडीमध्ये अल्पवयीन मुलाकडून टँकरनं दुर्घटना झाल्याची बातमी समोर येतेय। टँकरच्या धडकेमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। वानवडी इथं भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली आहे। तसंच एका दुचाकी चालक महिलेला सुद्धा धडक दिली आहे। हा अपघात पहाटे 6:30च्या दरम्यान घडल्याची माहिती मिळतेय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मंदार, काय नेमकी माहिती? पुण्यातील वानवडी भागामध्ये हा अल्पवयीन मुलगा हा पाण्याचा टँकर चालवत निघालेला होता, मात्र त्याचं नियंत्रण या टँकरवरती राहिलं नाही आणि त्यामुळं समोर रस्त्यावरती जी वाहनं होती त्या वाहनांना या टँकरनी धडक दिली, ज्यामध्ये 2 दुचाकींचं नुकसान झालंय आणि काही लोक जी आहेत ती जखमी झालेली आहेत। मात्र सुदैवाने गंभीर जखमी यामध्ये कोणी नाही। मात्र हा प्रकार अतिशय गंभीर आहे, कारण या अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये हा टँकर आला कसा हा प्रश्न आहे। हा टँकर कोणाच्या मालकीचा आहे याचा पोलीस आता तपास करतायत। हा मुलगा कोण आहे याचा पोलीस तपास करतायत। सगळ्यांना ठाऊक आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने कार चालवून दोघांचा बळी घेतला होता आणि त्यानंतर देखील अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये जर टँकर सोपवला जात असेल तर ती गंभीर बाब आहे। पोलीस याचा तपास करतायत। अजिंक्य, मंदार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।